राजकारण, शेती, शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण, बीड युवा मत. 3-4दा झालो शपथ मंत्री म्हणून घेतली. पहिला 2.5 वर्ष, पुन्हा 1.5 वर्ष, एकदा सामाजिक न्याय मंत्री म्हणून. त्याच वेळेस मी परळीमध्ये कृषी महाविद्यालय 3 वेगवेगळे महाविद्यालय आपण या ठिकाणी मंजूर केले. आता हा भाग कृषी आणि पशुधनाचा महाराष्ट्रात नाही देशात लँडमार्क होणार हे परळी वैद्यनाथाची नगरी. या कृषीशी संलग्न असणारे 3 महाविद्यालय, पशुधनाच्या संलग्न असणारे 3 महाविद्यालय आणि तेही राज्य दर्जाचे नाही, होताना राष्ट्रीय दर्जाचे नाही, तर दोन्हीही कृषी आणि पशुसंवर्धनचे ही महाविद्यालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे होत आहेत. हा पशुवैद्यकीय दवाखाना 103 एकर मध्ये होतोय आणि कृषी महाविद्यालय हे 100 एकराच्या जिरेवाडीच्या आणि इंदपवाडीच्या डोंगरावरती आपण त्या ठिकाणी करतोय. एक बिल्डिंग पूर्ण झाली आहे. ज्या ठिकाणी रस्ता नव्हता, जाताना आम्ही पायी गेलो, अनेक जण इथं असतील मंडळी माझ्यासोबत वरती जाताना. आता रस्ता झालाय, त्या डोंगरावरती काहीही नाही, पण कृषी महाविद्यालय उभं करून त्या ठिकाणी शेती होणार आहे, शेतीचे प्रयोग होणार आहेत. त्या डोंगरावरती आपण काळी माती नेऊन तिथं शेती करायचा जो निर्णय घेतला, तसाच या डोंगरावरती, म्हणजे बघा किती देवाची कृपा आहे की वैद्यनाथाच्या सानिध्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना होतो आहे. खाली ते नेहरूवरीचं सगळी पर्वतरांगा आणि सोमेश्वराच्या सानिध्यामध्ये कृषी विद्यालय या ठिकाणी होत आहे. आणि हे दोन्ही होत असताना ही भगवंताची इच्छा आहे की या ठिकाणी विकास होतोय. मंत्रीपद मिळाल्यानंतर त्याचा पहिला फायदा आपण आपल्या गावाला देतो. आणि ताई आपण दिला, भाऊ आमदार असताना तुम्ही मंत्री असताना, मी आमदार काय तुम्ही आमदार काय, तुम्ही मंत्री काय मी मंत्री काय, एक पाऊल पुढे एक पाऊल माग, कधी हे पुढे कधी हे माग. पण या भागाचा विकास होतोय, बीड जिल्ह्याचा विकास होतोय. आज बघणाऱ्यांनी हे बघावं. बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये कालही माननीय संजय सिरसाट आले, त्यांनी म्हणले की लगेच निगेटिव्ह न्यूज जाते. अरे ही पॉझिटिव्ह न्यूज कधीतरी बीड जिल्हा 31 मार्चच्या आधी जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर फक्त 400 ते 500 रुपये पर मंथ मध्ये 2 कोटी पर्यंतची सिक्युरिटी तुम्ही तुमच्या कुटुंब. हा विकास होतोय, हा बीड जिल्ह्याचा विकास. आणि हा विकास होत असताना या महाविद्यालयात फक्त बीड जिल्ह्याचे नाही, महाराष्ट्रातले नाही, तर राष्ट्रीय पातळीवरचे विद्यार्थी या ठिकाणी येणार. आणि हे येत असताना मला सांगा, आपल्या बाबतीत, आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत अशा पद्धतीने जर बदनामी झाली तर इथं ऍडमिशन घेणार, इथं येणार, शिक्षण घेणार. अरे आज बीड जिल्ह्यातले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी पुण्याला, संभाजीनगरला, नवी मुंबईला इथं गेले तर तिथं या बदनामीच्या कारणाने त्यांचे रेसिडेन्शियल, त्यांची राहायची व्यवस्थेच्या अडचणी आल्या. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि एवढं मोठं समोर आव्हान असताना हा विकास या ठिकाणी वहिनीसाहेब, पंकजाताई आपण या ठिकाणी करताय. हा विकास कुणी कितीही काहीही जिल्ह्याच्या बाबतीत बोललं तरी हा सकारात्मक विकासाचं काम बीड जिल्ह्याला देशात अतिशय सकारात्मक करून दाखवील, हा या निमित्तानं मी शब्द देतो. आज या महाविद्यालयाचं भूमिपूजन करत असताना मला आठवतं, स्वर्गीय मुंडे साहेब शेतकऱ्यांचे नेते, कष्टकऱ्यांचे नेते, ऊसतोड मजुरांचे नेते, आणि त्यांचं नाव या महाविद्यालयात. माझे वडील शेतकरी, त्यांना शेतीचा नाद अण्णांना, आणि त्याच्यासोबत जरा गावाकडे जनावरांचा पण नाद. कृषी पण या ठिकाणी महाविद्यालय होत आहे. आणि स्वर्गीय अण्णांना ज्या पशुधनाची आवड होती त्या महाविद्यालयाचं पण या ठिकाणी आज महाविद्यालयाचं भूमिपूजन होत आहे.
मनामध्ये काही जरी झालं तरी मुलगा असो मुलगी असो आपल्या वडिलांचं एखादं स्वप्न एखादं काम कुठल्या तरी माध्यमातून पूर्ण केलं आणि त्याची व्याप्ती मोठी दाखवली तर एक समाधान मिळतं. ते समाधान नक्कीच आज पंकजाताईच्या मनामध्ये आहे आणि माझ्या मनामध्ये सुद्धा नक्कीच आहे. वहिनीसाहेब, आज आपण पहिल्यांदा आलात, आम्हाला मागायचं नाही, पण मागत असताना आम्ही नंतर मागू, पण आज एवढं सांगतोय की अशा परिस्थितीत आपण राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. ती स्वीकारताना आम्ही सर्वजण जीवानीशी आपल्या ताकदीने मागं आहोत. हा महाराष्ट्र, हा बीड जिल्हा विकासाच्या दृष्टीनं आपल्याला आपल्या मार्गदर्शनाखाली पुढे आणायचाच आहे. माझी एकच या ठिकाणी विनंती आहे, काही मागायचं जरी नसलं तरी मला एक गोष्ट काही सहकाऱ्यांनी ठासून सांगितली की या भागामध्ये जसं 12 ज्योतिर्लिंगाचं हे स्थान आहे, श्रावण मास चालू आहे, तीर्थक्षेत्राचं फार मोठं काम सुरुवात पंकजाताईंनी केली. आता आपण शिखराकडे जातोय, मोठं काम या ठिकाणी आपण करतोय. त्याच्यासोबत या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर वहिनीसाहेब अल्पसंख्याक मंत्रालयाची जबाबदारी सुद्धा आपल्याकडे आहे. या बीड जिल्ह्यामध्ये या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येनं अल्पसंख्याकाचा विकास होणं पण आवश्यक आहे. आम्ही तसा प्रयत्न चालू केला आहे. दादांच्या नेतृत्वाखाली फार मोठी कामं झालीत. या पुढच्या काळात तीही कामं मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. परळी नगरीत या वैद्यनाथाच्या भूमीत आपण आलात, आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो. पंकजाताईंनाही मी मनापासून आता बहिणीचे आभार मानू कसे, पण मंत्री म्हणून मानतो आणि आमदार म्हणून की आपण 650 कोटी रुपये या परळी वैद्यनाथाच्या नगरीला विकासासाठी दिले. आपले मनापासून आभार. या ठिकाणी सर्व सन्माननीय अधिकारी आले, जिल्हा प्रशासनाचे पण आणि पशुसंवर्धन विभागाचे पण, बांधकाम विभागाचे पण, या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपलेही मी स्वागत करतो, आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण केलेले मार्गदर्शन आणि मौलिक सूचनांबद्दल आपले खूप खूप आभार. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी माननीय नामदार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. आज परळी वैजनाथ या वैद्यनाथाच्या पावन नगरीमध्ये आपल्या सर्वांसाठी पशुवैद्यकीय व विज्ञान महाविद्यालय याच्या भूमिपूजनाचा कोनशिलाचा समारंभ आहे. आणि या समारंभाला ज्यांच्या शुभहस्ते हा समारंभ झाला त्या या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार, माफ करा, सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचं प्रचंड टाळ्याच्या कडकडाटामध्ये आपण स्वागत करावं. या मंचावर उपस्थित ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते या राज्याचे माजी मंत्री, माझे वडील बंधू धनंजयजी मुंडे. मंचावर उपस्थित ज्यांनी या जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून काम करत असताना महामार्गांची वरमाला जिल्ह्याला अर्पण केली आणि रेल्वेसारखा अशक्यप्राय वाटणारा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी योगदान दिलं, आपल्या प्रीतमताई. माझ्या भारतीय जनता पार्टीच्या विधानसभेच्या सदस्या, बऱ्याच वेळा मी सुरुवातीला मला वाटायचं की नमिताताईंचं राजकारणात काही असं आवड नव्हती, पण विधानसभेत जोरात प्रश्न म्हणतात. नमिता मुंदडा, ते प्रश्न मांडण्यासाठी त्यांना मदत करत असणारे अक्षय मुंदडा आणि मंचावर उपस्थित आपले माजी मंत्री बदामाबा पंडित, मंचावर उपस्थित माजी आमदार संजयजी दौंड, ते पण खूप चांगलं पशुवैद्यकीय म्हणजे काय म्हणतात पशुपालनाचं खूप चांगलं काम करतात. मंचावर उपस्थित
नगराध्यक्षा या परळीच्या प्रथम नागरिक पद्मश्री धर्माधिकारी जिल्हा परिषद सदस्य माझे बंधू अजय मुंडे, मंचावर उपस्थित सतीश मुंडे, जुगल किशोरजी लोहिया, उमाताई समशेट्टी, राजेश गित्ते, वसंत निर्मळ, पवन मुंडे, विनोद सामत, रमेश कराड, हे सगळे कार्यकर्ते आणि या माझ्या पशु संवर्धन विभागाचा अत्यंत जीवानी काम करत असणारे, आवडीने हा विभाग मागून घेतला ज्यांनी, IAS असून सुद्धा त्यांच्यातला पशुवैद्यक तसाच राहिला, ते आमचे माझ्या डिपार्टमेंटचे सेक्रेटरी रामास्वामीजी, मंचावर उपस्थित आमचे कुलगुरू डॉक्टर नितीनजी पाटील, अत्यंत उत्तम आणि कडक असा छान कारभार ते सांभाळत आहेत. मंचावर उपस्थित विवेक जॉन्सनजी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत, त्यांचंही खूप छान काम आहे. जिल्हा परिषदचे CEO नितीनजी रहमान, जतीनजी रहमान, आपले SP नवनीतजी कामत, हे दोघेही आता सगळे यंग म्हणजे ऑफिसर्स आपल्या जिल्ह्याला मिळालेले आहेत आणि खूप छान काम आहे. SPंचं आणि कामसुद्धा प्रचंड कसरतीचं आहे आणि ते चांगलं करत आहेत. उपस्थित अधिष्ठाता शिरीष उपाध्ये, प्रमोद कुमारजी तायडे, प्रणीश येवतीकर, उपस्थित मंचावर सर्व पदाधिकारी आणि सर्व अधिकारीगण, समोर उपस्थित सर्व टोपीवाले, काही पागोटे थोडे बहुत दिसत आहेत, सर्व वडीलधारी मंडळी, माझ्या माता भगिनी आणि माझ्या युवा बांधवांनो, उद्याच्या भविष्यातल्या माझ्या पशु उद्योजक खात्यातील उद्योजक माझ्या बांधवांनो असं म्हणायला हरकत नाही. कारण आजच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ठरवलंय की आमची जी ग्रामीण पशु उद्योजक योजना आहे त्याचा लॉन्च ते येणाऱ्या मंगळवारी करणार आहेत आणि या लॉन्च नंतर असंख्य उद्योजक आपल्याला या महाराष्ट्रामध्ये पशुपालन करताना मिळतील आणि त्यांना 50% सबसिडी त्या उद्योगासाठी मिळणार आहे. हे फार मोठं सरकारचं या नव्या पिढीसाठी, जेन झी ही ग्रामीण आहे त्यांच्यासाठी फार मोठं योगदान आहे. आज मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा वेळ घेतला होता आणि त्या कार्यक्रमासाठी आपण या भूमिपूजनाला असं त्यांना मी म्हटलं, तेव्हा भूमिपूजनाला त्यांनी वेळ दिला आणि आचारसंहिता लागली. त्यावेळी माझ्या मनात ही चुटपुट होती की सुनेत्रा वहिनी पालकमंत्री म्हणून येऊ शकतील का, पण तो कार्यक्रम रद्द झाला आणि आज स्वतः सुनेत्रा वहिनी इथे आलेल्या आहेत. त्या सुनेत्रा वहिनी एकट्या आलेल्या नाहीत, साक्षात अजित दादा, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं योगदान या कार्यक्रमामध्ये, या कॉलेज उभारण्यामध्ये जे आहे तेही त्यांच्या समवेत आलेलं आहे. मला आठवतं मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बारामतीला गेले नाही, पण पहिल्यांदा पवारांच्या मंचावर बारामतीला गेले आणि संपूर्ण पवार परिवार तिथे होता आणि खूप सुंदर कार्यक्रम होता. अजितदादांनी सांगितलं आमच्याकडे सगळं आहे बारामतीला, पण आम्हाला पशुवैद्यकीय महाविद्यालय करायचं आहे, पंकजाताई तुम्ही आज घोषणा करा. मी सांगितलं अजितदादा आमच्याकडे सगळं नाही, आम्ही दुष्काळी माणसं, आम्ही मराठवाड्यातली माणसं, थोडा मागासलेला आमचा भाग, पण आपण जावई आहात मराठवाड्यातले. सुनेत्रा वहिनी आपल्या मराठवाड्यातल्या आहेत, मराठवाड्यातला हा मोठा मान आहे की पहिली महिला उपमुख्यमंत्री आमच्या मराठवाड्यातली जन्मलेली आमची वहिनी आहे. मी त्यांना म्हटलं आमच्याकडे काही नाही आहे, तरी पण तुम्ही बारामतीला घेतलं तर परळीला पण द्यावंच लागेल. त्याच सभेत त्यांनी डिक्लेअर पण केलं, पहिल्या बजेटमध्ये त्यांनी त्याला बजेटही मंजूर करून दिलं आणि निर्णय घेतला. ते हो म्हणू शकले असते, त्यांनी त्यांच्या कॉलेजला 100 कोटी, माझ्या कॉलेजला 10 कोटी देऊ शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. जेवढं त्यांनी मला शब्द दिला, जेवढं बारामतीला दिलं तेवढंच त्यांनी माझ्या परळीला देखील दिलं. हे अनुभव वेगळे होते. कधी एकमेकांच्या विरोधात असणारे हे दोन परिवार या युतीमुळे एकत्र आम्ही आलो. अनेक वर्ष वहिनी मी या दादांना दुरून पाहत होते, एकमेकांच्या विरोधात आम्ही प्रचार सभाही केल्या असतील, पण जेव्हा मी पालकमंत्री दादा झाले, दादा उपमुख्यमंत्री झाले, अनेक वेळा मला त्यांच्याबरोबर प्रवास करण्याचा योग मिळाला आणि जेव्हा आम्ही विमानामध्ये प्रवास करायचो दादा भयंकर गप्पा मारायचे, सगळं सांगायचे. पशुसंवर्धनाची त्यांना किती आवड होती, त्यांच्या तरुण वयामध्ये त्यांनी कसं हे काम केलेलं आहे, म्हणजे डेअरीचं असेल, कुक्कुटपालनाचं असेल, हे त्यांचं फार मोठं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि त्यांनी खूप चांगले सजेशन त्यांनी दिले आणि खूप चांगला एक बॉन्ड तयार झाला आणि खूप काही आपल्या बीड जिल्ह्याला करायचं आणि ते करण्यासाठी मी पालकमंत्री झाले तेव्हाही मी केलं. आधी माझे वडील
मुंडे साहेब त्यांनी अगदी शून्यातून हे विश्व निर्माण केलं. या परळीमध्ये एका छोट्याशा नात्र्यामध्ये जन्म घेतला आणि देशाच्या एवढ्या मोठ्या पदापर्यंत गेले. त्यांना या परळीचं, या बीड जिल्ह्याचं सोनं करायचं होतं, या ऊसतोड मजुरांचं सोनं करायचं होतं. त्यांचं ते स्वप्न होतं. आणि म्हणून मला खूप आनंद झाला की कधी कधी असं एक उदाहरण आहे की श्रीकृष्णाने जेव्हा मथुरेवर श्रीकृष्ण राज्य करायचे, एवढे लोक आक्रमण करायचे की श्रीकृष्णाला सतत युद्धात राहावं लागायचं. आणि म्हणून श्रीकृष्णाने निर्णय घेतला द्वारका स्थापन करायचा. आणि त्यांना रणछोडदास सुद्धा म्हटलं गेलं. पण तरीही आपलं सैन्य, आपले लोक, आपले तरुण, आपली जनता याला त्रास होऊ नये हे राजाचं प्रथम कर्तव्य त्यांनी पार पाडलं. आपल्याला दुसरं काय दिली याला बघितलं नाही. तसं कधी कधी आपसातला संघर्ष आपल्या लोकांच्या विकासाला खुंटवत असतो. मला आज आनंद आहे की या मंचावर आपसातला संघर्ष आता मिटलेला आहे. माझ्या भावा बहिणीतला मिटलेला आहे, आमच्या 2 घरामधला मिटलेला आहे, 2 परिवारामधला मिटला आहे, 2 पक्षामधला मिटला आहे. त्यामुळे काय गती मिळाली असेल तर ती या महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळालेली आहे. स्वतः देवेंद्रजी फडणवीस हे नेहमी म्हणतात की या महाराष्ट्राच्या विकासाला आपसात भांडणं करून संघर्ष करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाला आपण एक रेस केली पाहिजे आणि जे मागासलेपण आहे ते मागे केलं पाहिजे आणि विकासाला जिंकवून दिलं पाहिजे. आणि म्हणून आज सगळीकडे कामच काम आहे. या परळीचं स्वरूप आपण बघतो. मी इथेच जन्मले, इथेच वाढले, पण आज हे स्वरूप आहे. धनुभाऊंनी सांगितलं की त्यांनी सुद्धा कृषी मंत्री असताना इथं कृषीचं कॉलेज आणलेलं आहे. आता मी पशुसंवर्धनाचं आणलेलं आहे. या भागामध्ये ऑलरेडी आपल्या मेडिकल कॉलेज आहे. इथे आपल्या म्हणजे अंबेजोगाईमध्ये आहे. थर्मल पॉवर स्टेशन आहे. थर्मल पॉवर स्टेशन काही खूप चांगली गोष्ट नाही आहे, कारण त्याच्यामुळे फार प्रदूषण पण होतं. पण तरी ते प्रदूषणावर कंट्रोल करायचा प्रयत्न करू. या भागामधले लोक कष्टाला मागे पुढे पाहत नाही, कोणाला भीत नाही. किती अडचण आली तर कधी ते थकत नाही, कोणासमोर झुकत नाही आणि त्यांच्या संघर्षासाठी चालणाऱ्या प्रवासात कधी रुकत नाही. ही शिकवण मुंडे साहेबांची आपल्याला होती. दादांचा हा अनुभव माझ्यासाठी खूप मोलाचा राहील. मला दादांच्या शोकसभेमध्ये विधानसभेत खूप भरभरून बोलायचं होतं, पण बोलता नाही आलं. त्यांचा तो अनुभव, त्यांचा तो मिश्किलपणा, त्यांचं ते हसणं, त्यांचं पटकन बोलणं. मागचा इथे कार्यक्रम होता, वहिनी इतके फटाके उडवले आमच्या कार्यकर्त्यांनी, धनुभाऊंनी तो कार्यक्रम घेतला होता आणि मला आणि दादाला खूप चटके बसले. तर त्यांनी भर सभेत सांगितलं, अरे तुम्ही खूप फटाके उडवले पण आम्हाला चटके बसले. इकडे पर्यावरण मंत्री असताना फटाके उडवायचे नाही म्हणून आम्ही असं काही स्वागत इथे करत नाही आहे, कारण पर्यावरणाच्या हे विरोधात आहे. आणि म्हणून आणि वहिनी आपण आला आहात, एक स्त्री या महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री झालेली आहे आणि तिला साजेसं एका घरंदाज पद्धतीने शांत सुशील सोज्वळ असा कार्यक्रम आम्ही केला. धिंगाणा केला नाही, कारण तुम्ही येत आहात. नाही तर आमच्या पोरांना आवडतं खूप घोषणा द्यायला, ओरडाआरडा करायला. सगळ्यांना सूचना दिल्या होत्या, चुपचाप जा बसा. आणि अत्यंत छान हा असा कार्यक्रम पार पडलेला आहे. माझ्या देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी देखील इथे आलेल्या आहेत. मोठ्या संख्येने माझ्या इथे आलेल्या सर्व लोकांचे मी स्वागत करते आणि माझ्या सगळ्यात जास्त वहिनींचं मी खूप खूप स्वागत करते. 2 पक्षाचे काय बॉन्ड होतील, 2 नेत्यांचे काय होतील, पण 2 स्त्रियांचे बॉन्ड फार स्वच्छ, सुंदर आणि सक्षम असतात. एक स्त्री म्हणून त्यांचं दुःख, त्यांचा संघर्ष मी जवळून पाहते, अनुभवते आणि मला ते समजतं त्यांना काय आहे. तर त्यामुळे त्या भावनेतून वहिनी कुठे असू, युतीत आहेत म्हणून नाही, कुठे असू, नेहमी नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि आपण चांगलं काम करू. या तुमच्या माहेरचं तुम्हाला जबाबदारी आहे, बीड जिल्हा मराठवाड्यातला, त्या जिल्ह्याचं चित्र बदलण्यासाठी आम्हाला नेहमी सहकार्य करत राहाल हीच अपेक्षा व्यक्त करते. तुमचं परत एकदा स्वागत करते. 600 कोटी नाहीतर पंचायत होईल माझी. 600 कोटी मंजूर नाही झाले, 400 काहीतरी कोटी आहेत आणि ते बांधायला एवढं मोठं आपण व्याप्ती एवढी मोठी आहे, ते बांधायला लागतील. वेळोवेळी ते देतील. ते पण येणार होते, पण त्यांनी म्हटलं की तर नक्कीच हे लवकरात लवकर लोकार्पण. इंजिनियर्स आहेत, त्यांची जबाबदारी आहे की जसं ते चित्रात दिसतंय तसं प्रत्यक्षात दिसलं पाहिजे. एक एक रुपया हा पब्लिकचा पैसा आहे, शासनाचा पैसा आहे. हा संपूर्णपणे व्यवस्थितपणे वापरला गेला पाहिजे. इथे येणारा विद्यार्थी दुसऱ्या राज्यातला येऊ, दुसऱ्या भागातला येऊ, दुसऱ्या जिल्ह्यातला येऊ, त्यांनी अभिमानाने सांगितलं, बीड जिल्ह्याच्या परळीमध्ये एका सुंदर अशा
महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. आता सुंदर डोंगराने वेढलेलं हे ठिकाण आहे. खूप इथे शिकतील ते विद्यार्थी खूप नशिबान असतील आणि त्यामुळे मी त्या सगळ्या स्वप्नांना आता आपल्या आशीर्वादाचं बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सन्माननीय अजितदादा यांचं नाव बारामतीला देण्याचा प्रस्ताव आम्ही अप्रूव्ह केलेला आहे आणि मला वाटतं आम्ही जेव्हा तिथे कार्यक्रम घेऊ तर तिथे सुद्धा अशा प्रकारे लोकांच्या भावना नक्कीच ओतप्रोत झाल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद. माननीय मंत्री महोदया, तसंच प्रतिकुलपती महाराष्ट्र पशुमत्स्य विज्ञान विद्यापीठ माननीय नामदार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी आत्ताच आपणा समोर संबोधन केलं आणि हा विश्वास त्यांनी व्यक्त केला की भूमिपूजन ते लोकार्पण आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप आभार. यानंतर आपण सर्वजण त्या क्षणाची प्रतीक्षा करत आहात असं प्रमुख महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभ व मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी पंकजाताई मुंडे, लोकप्रिय आमदार धनंजयजी मुंडे, आमदार नमिताताई मुंदडा, माजी खासदार प्रीतमताई मुंडे, संजय दौंड, माननीय बदामराव पंडित, आपल्या नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी, या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉक्टर एन रामास्वामी, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, CO ZP जतीन रहमान, पोलीस अधीक्षक नवनीत कावज, श्री अजयजी मुंडे, श्री अक्षयजी मुंदडा, व्यासपीठावरील उपस्थित सर्वच सन्माननीय पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, मोठ्या संख्येने जमलेले माझे बीडचे सर्वच शेतकरी, सर्व महिला भगिनी, बचत गटाच्या सर्व पत्रकार मित्र व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले तमाम बीडच्या बंधू आणि भगिनींनो, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष शिवछत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य जननी मासाहेब छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद या महामानवांना मी सुरुवातीलाच अभिवादन करते. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान प्रभू वैजनाथाला वंदन करते. आज 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या घेऊन चालणार नाही, तर आपल्याला मूक प्राण्यांची, पशुधनाची काळजी घेणं, या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं होतं. याच भावनेतून आज करत आहोत. राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये महत्त्वाचा वाटा हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. राज्यामध्ये दिवसेंदिवस सीमांत शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये पशुपालन व्यवसायाद्वारे मोठी भर पडत आहे. पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय म्हणून विकसित करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. राज्यातील पशुधनाची उत्पादन क्षमता इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कमी असल्याने सध्या उपलब्ध असलेल्या पशुधनाची क्षमता वाढवणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे. शेतकऱ्याच्या गोठ्यातील प्रत्येक जनावर हे त्यांच्या कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवा ही केवळ आरोग्य सेवा नाही, तर ती ग्रामीण अर्थव्यवस्थेची सुरक्षा आहे. त्यामुळे हा इमारतीचा संशोधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा नवा पर्याय पर्वाचा पाया घातला जात आहे. अजितदादांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय
डोळ्यासमोर ठेवून अनेक कामं आपल्याला हा विकास रथ असाच पुढे न्यायचा आहे. पूर्ण करायचं आहे. त्यांनी मार्गी लावलेली सुरू केलेली विकास कामं पूर्ण करणं हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरणार आहे. जानेवारी 2025 बारामतीमध्ये कृषिक 2025च्या प्रदर्शनामध्ये म्हणजेच आता पंकजाताईंनी जो इन्सिडन्ट सांगितला त्या प्रदर्शनामध्ये आदरणीय दादांसह मी आणि पंकजाताई दोघेही उपस्थित होतो. त्यावेळी दादांनी प्रथम बारामतीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली. तेवढ्यातच स्टेजवरून पंकजाताई दादांना म्हणाल्या, दादा मी स्वतः पशुसंवर्धन विभागाची मंत्री आहे, माझ्या महाविद्यालयाची घोषणा केली. शेतकऱ्यांनो, तुमच्या शेतीसाठी विश्वासार्ह ठिकाण वेदांत मशिनरी स्टोअर्स. मोटर पंप, ड्रिप, स्प्रिंकलर आणि पाईप्स होलसेल दरात उपलब्ध. उत्तम गुणवत्ता, योग्य मार्गदर्शन आणि विश्वासार्ह सेवा. आजच संपर्क करा 9970 74 98 51, 8605 05 84 86 80 80 48 27 43.